केळीच्या झाडाची गोष्ट. पूजेत व मंगल कार्यामध्ये केळीच्या पानाचे महत्त्व का बरं आहे? याची एक कथा आहे, ती आज आपण जाणून घेऊयात. हिंदू धर्मग्रंथानुसार ऋषी दुर्वासा हे एक पौराणिक ऋषी होऊन गेले. ऋषी दुर्वासा हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. त्यांच्या पत्नीचे नाव होते कदली. एके दिवशी ऋषी दुर्वासा उशिरा आपल्या कुटीत परतले होते व परत दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यांना अनुष्ठान करायचे होते. थकून भागून आल्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर जाग येईल का नाही हे सांगता येत नाही, म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच कदलीला ब्रह्ममुहूर्तावर उठवण्याचे सांगितले व ते झोपी गेले. पण ऋषी पत्नी कदली हिलाही ब्रह्ममुहूर्तावर जाग आली नाही. जेव्हा सूर्य वर आला तेव्हा ऋषींना जाग आली व ब्रह्ममुहूर्तावर आपणास पत्नीने न उठवल्याने त्यांचा क्रोध अनावर झाला. आपल्या अनुष्ठानामध्ये बाधा आल्यामुळे ते क्रोधित झाले व आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला. ऋषी पत्नी कदली राख होऊन पडली. ही गोष्ट कदलीचे पिता ऋषी अंबरीश यांना समजली. ते दुःखी होऊन त्या राखेकडे पाहू लागले. ऋषी दुर्वासा यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. ते पित्यासमान आपल्या सासऱ्याची क्षमा मागू लागले. ऋषी अंबरीश यांनी ऋषी दुर्वासा यांना कदलीस शाप मुक्तीसाठी वृक्ष होण्याचा वरदान द्यावा अशी विनंती केली. त्याप्रमाणे ऋषी दुर्वासा यांनी त्या राखेतून एक केळाचे वृक्ष निर्माण केले व वरदान दिले की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगल कार्य, पूजा, अनुष्ठान होईल तेव्हा याच झाडाचे फळ, पान व खोड यांचा प्रामुख्याने समावेश होईल. तसेच पानात भगवान विष्णू व खोडात भगवान महादेव यांचा वास असेल. म्हणून आपण सर्व धार्मिक कार्यामध्ये केळाचे पान व खोड यांचा समावेश करतो. केळास कदली हे नाव सुद्धा पडले. धन्यवाद.